नमस्कार, हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पूनम्स रेसिपी किचन. तर मी आज बनवणार आहे ओले बोंबील फ्राय. तर बघूयात रेसिपी. इथे मी बोंबील स्वच्छ धुवून घेत आहे. इथे मी बोंबील कट करून घेत आहे. बोंबलाचं जे तोंड आहे ते पूर्ण कट करून साईडला टाकून देत आहे मी. त्यानंतर मी बोंबलाचे पंखसुद्धा कट करून साईडला टाकणार आहे. पोटातला कचरा सुद्धा मी इथे साफ करून घेत आहे. एका स्वच्छ आणि कोरड्या रुमालात बोंबील ठेवून घेऊयात. त्यानंतर रुमाल पॅक बांधून त्याच्यावर जड असं काहीतरी साहित्य ठेवून तर मी इथे पोळपाट आणि कढईमध्ये पाणी घेऊन ते मी बोंबीलवर ठेवणार आहे, जेणेकरून बोंबलामधलं पाणी निघून जाईल आणि बोंबील ड्राय आणि सुके होतील, जेणेकरून ते फ्राय केल्यानंतर क्रिस्पी लागतील. बोंबीलवरचे मी जड साहित्य इथे काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण बघूयात की बोंबील पूर्ण सुके झालेले आहेत. इथे बघू शकतो की बोंबीलमधलं पाणी निघून गेलेलं आहे आणि बोंबील छान ड्राय झालेले आहेत. आलं, लसूण आणि हिरवी मिरची मी इथे वाटून घेत आहे. बोंबीलवर हळद टाकून घेऊयात. त्यानंतर मीठ, आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट, व्यवस्थित अप्लाय करून घेऊयात.
त्याच्यावर तेल टाकून आपण आता बोंबील टाकणार आहोत. तांदूळ, रवा आणि लाल तिखट टाकून मी ही कोटिंग तयार केलेली आहे. ही कोटिंग बोंबीलला व्यवस्थित अप्लाय करून आपण बोंबील आता तेलामध्ये सोडणार आहोत. बोंबील पलटी करून घेऊयात. तर इथे आपली रेसिपी तयार झालेली आहे. बोंबील मस्त छान कुरकुरीत आणि चविष्ट झालेले आहेत. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.